नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आज आपण एक महत्त्वाच्या टॉपिकवरती चर्चा करण्यासाठी चाललेलो आहे। ते म्हणजे नीट UG 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या संपूर्ण 41 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचा कट ऑफ, प्रत्येक कॉलेजचा कॅटेगरी वाइज कट ऑफ किती होता, हा सर्व कॅटेगरीचा आपण या व्हिडिओमध्ये लेखाजोखा घेणार आहे। त्यामध्ये ओपन, SC ST VJ NT 1 2 3, SBC किंवा OBC, SC BC आणि EWS अशापेक्षा वेगवेगळ्या कॅटेगरी नुसार राऊंड 1 2 आणि 3 याच्यामध्ये किती कट ऑफ होता। त्याचबरोबर हिली एरिया, PWD, ऑर्फन आणि सेंटरचा कट ऑफ हा प्रत्येक कॉलेजचा जवळपास 41 कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या सर्व कॉलेजेसचा प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण डिटेल्समध्ये स्टडी करणार आहे। आपल्या सर्व तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपला हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही सेव्ह करून ठेवा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा आणि सर्वांनी पेन पेपर घेऊन तयार राहा, म्हणजे जेणेकरून आपल्याला आपल्या कॅटेगरीला पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ किती होता हे आपल्याला लक्षात येऊ शकते। आजचं पहिलं कॉलेज आहे ते म्हणजे सेट GS मेडिकल कॉलेज अँड KM हॉस्पिटल मुंबई। 250 एवढी सीटची इंटेक असणारं हे कॉलेज 1925 साली स्थापना झालेलं आहे। 1,57,100 हे या ठिकाणी फीज आहे। हॉस्टेलची सुविधासुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे। गव्हर्नमेंट MBBS मध्ये महाराष्ट्रातील टॉपचं कॉलेज किंवा हायेस्ट मेरिट लागणारं हे कॉलेज आहे। या ठिकाणचा जो कोड आहे, ह्या कॉलेजचा कोड जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे। 1103 एवढा कोड असून या कॉलेजचं जे आहे ते तुम्हाला आपल्याला कट ऑफ मी सांगणार आहे, कॅटेगरी वाईज बोलतो आहे। पहिली गोष्ट, ओपन कॅटेगरीमध्ये राऊंड 1 मध्ये 695, दुसऱ्या राऊंडमध्ये 690 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 690 एवढा कट ऑफ राहिलेला आहे। तो कट ऑफ वुमन कॅन्डिडेटमध्ये मात्र तसाच सेम राऊंड 1 2 3 मध्ये 695, 90 आणि 90 असा राहिलेला आहे। त्यानंतर हिली एरियासाठी 700 मार्क्स आणि 690 एवढ्या मार्क्सला या ठिकाणी कॉलेज मिळालेलं होतं। दुसरा जो कॅटेगरी आहे त्यामध्ये EWS एक आहे। EWSमध्ये पहिल्या राऊंडमध्ये 680 एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटच्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं होतं। दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये परत ते कोणी सोडलंच नाही, त्यामुळं कसलंही कट ऑफ राहील। तिथे 680 एवढा कट ऑफ आहे। फिमेल कॅन्डिडेटमध्ये 680 आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र 677 एवढा कट ऑफ KM हॉस्पिटलचा राहिला आहे। तिसऱ्या राऊंडमध्ये या ठिकाणी सीट वेकंटच नव्हते, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला कसल्याही प्रकारचे कट ऑफ आपल्याला सापडणार। नंतरची कॅटेगरी जी आहे ते SC BC 601, 685 681, 685 आणि 680 राऊंड 1 2 3 मध्ये कट ऑफ राहिलेला आहे। फिमेल कॅन्डिडेटमध्ये ते सुद्धा 680 आणि 679 असा कट ऑफ SC BC या कॅटेगरीचा राहिलेला आहे। पुढची कॅटेगरी आहे ज्याला आपण OBC असं म्हणूया। OBCमध्ये 685, 682 पहिल्या 2 राऊंडमध्ये, तिसऱ्या राऊंडमध्ये सीट वेकन्स नव्हतं। वुमन कॅन्डिडेट्समध्ये आपल्याला 685 आणि 685 एवढाच राहिला, फक्त SML मध्ये फरक आहे। 685च्या 374 आणि 415 असा SML तुमचा फरक राहिलेला आहे। SML वाईज बघायला गेलं तर दुसऱ्या राऊंडमध्ये 415 एवढा SML असणाऱ्या विद्यार्थ्याला OBCच्या KM हॉस्पिटल लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट राहिलेला आहे। थर्ड राऊंड किंवा स्टे वेकन्सी राऊंडमध्ये KMमध्ये एकही सीट वेकन्सी नव्हती, त्यामुळे तो कट ऑफ आपल्याला सांगता येणार नाही। पुढचं जी कॅटेगरी आहे ते म्हणजे VJ कॅन्डिडेट। VJ कॅटेगरीसाठी 682 आणि 681 असा राऊंड 1 आणि 2 मध्ये कट ऑफ राहिला। राऊंड 3 मध्ये सीट या ठिकाणी वेकंट नव्हतं। त्यानंतर फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र 663 एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे। NT B या कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडमध्ये 667 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि फिमेल कॅन्डिडेटमध्ये 670 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळाले। दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये या ठिकाणी कसल्याही प्रकारची वेकन्सी नव्हती। NT C या कॅटेगरीसाठी आपल्याला 678 आणि एवढ्याच पहिल्याच राऊंडमध्ये NT C या कॅटेगरीचं कॉलेज फुल झालं। राऊंड 2 आणि राऊंड 3 मध्ये या ठिकाणी वेकन्सी नव्हती।
राऊंड 1मध्ये आणि राऊंड 2मध्ये फिमेल कॅन्डिडेटमध्ये 685 आणि 671 असा रिस्पेक्टिव्हली कट ऑफ राऊंड 1 आणि 2मध्ये राहिलेला आहे NT-C कॅटेगरीचा. NT-D कॅटेगरीचा पहिल्याच राऊंडमध्ये फुल झाले, 690ला बंद झाले आणि फिमेल कॅन्डिडेट मात्र या ठिकाणी 681 एवढ्या मार्क्सला बंद झालेला आहे. आता पुढची कॅटेगरी आहे SC कॅटेगरीसाठी 650 पहिल्या राऊंडमध्ये, दुसऱ्या राऊंडमध्ये 643 कट ऑफ राहिला आहे. फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र 642 आणि 640 एवढा कट ऑफ राहिलेला आहे. ST कॅन्डिडेटसाठी मात्र पहिल्या राऊंडमध्ये 578, दुसऱ्या राऊंडमध्ये 569 हा जनरलचा कट ऑफ आहे आणि वुमन कॅन्डिडेटमध्ये मात्र 595 एवढा पहिल्या राऊंडमध्येच कट ऑफ राहिलेला आहे. हिली एरियामध्ये 574 एवढा कट ऑफ राहिलेला आहे. PWD कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी ST कॅटेगरीच्या 295 एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा मिळालेले आहे. त्यानंतर NT-C कॅटेगरीचा 233. PWDचा कट ऑफ हा व्हेरी होतो, बऱ्यापैकी जस्ट एलिजिबल असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळत असतं. सेठ गोवर्धनदास सुंदरलाल मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटल मुंबई हे जे कॉलेज आहेत ते 250 सीट्सने अवेलेबल इनटेक असणारं हे कॉलेज संपूर्ण भारत देशातल्या पहिल्या 20-30 कॉलेजमध्ये याचा नंबर येतो आणि महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं कट ऑफ राहिलेला आहे. या ठिकाणी पेशंट फ्लो खूप हायर साईडनं आहे, जवळपास 10,000च्या आसपास पेशंट्स पर डे होत असतात. खूप बऱ्यापैकी डिफेन्स 1 या कॅटेगरीचा 688, डिफेन्स 2 या कॅटेगरीचा मात्र 652 आणि 678 डिफेन्स 3 कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी राहिलेला आहे. ऑल इंडिया कोट्यामध्ये मात्र 705, 690, EWSमध्ये 685, SC कॅटेगरीमध्ये 656, ST कॅटेगरीचं मात्र ऑल इंडियामधून 610 मार्कला हे कॉलेज मिळालेलं आहे. बऱ्याच वेळा या कॉलेजचा कट ऑफ पाहून आपल्याला भीती वाटण्यासारखं वातावरण आहे, कारण सेट GS कॉलेजचा कट ऑफ हा जवळपास एम्स जिपमरच्या तोडीत असतो. त्यामुळं या कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो निश्चितच थोडासा हायर साईडनं राहिलेला आहे. नीट UG 2024मध्ये हा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जो काही या कॉलेजमध्ये राहिलेला आहे त्यात सर्व कॅटेगरीनुसार आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण सेट GS मेडिकल कॉलेज अँड KEM हॉस्पिटल मुंबई 250 सीट्सनं इंटेक असणारा 1103 एवढा कोड असणाऱ्या कॉलेजची डिटेल्स माहिती आपण सांगण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर इथून पुढे प्रत्येक कॉलेजच्या गव्हर्नमेंटच्या 41 कॉलेजचे 41 व्हिडिओ आपल्याला कंटिन्यू येणार आहेत. त्यासाठी आपला सर्व कट ऑफ आपल्याला आपल्या डोअर स्टेपपर्यंत आणण्यासाठी आपला हा व्हिडिओच्या खाली आपण बेल आयकॉन दाबून आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येक टप्प्यावरचं नॉलेज तुमचं इन्क्रीज करायला 100% विसरू नका. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना 2025च्या नीटच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.